बुद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. तरी मी सत्येंद्र तेलतुंबडे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं. धन्यवाद चव्हाण सर. सुखो बुद्धानुपादो सुखो सद्धम्म देसना सुखा संघस्स सामग्री समगान तपो सुख. सुखद आहे बुद्धत्व प्राप्ती, सुखद आहे सद्धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघाची एकता आणि सुखद आहे सांघिक धम्मकार्य. वर्षावास कालपासून सुरू झाला. या वर्षावास अभियानातलं आपल्या धम्मप्रचार यंत्रणा स्तर दुसऱ्यातलं निष्ठावंत मधलं आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील जे 8 निकाय आहेत त्यातील दुसऱ्या निकायामधील भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग या दुसऱ्या निकायातील दुसऱ्या भागातील आम्ही दुसरा भाग पाहत आहोत. ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो. मूळ इंग्लिशमध्ये गुड शब्द वापरलाय. गुडचा अर्थ काहींनी शुभ केला, काहींनी सुवार्ता केला आणि आपण हे तर पाहत आहोत भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. या मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की भगवान बुद्धांचा विषाद योग त्याची अनेकांनी कॉपी केली, अनेकांनी अनुकरण केलं. त्यामध्ये जिला श्रीमद भगवद्गीता म्हटलं जातं त्या गीतेमध्ये अर्जुन विषाद योग नावाने अनुकरण करण्यात आलं. भगवंताचा जो विषाद होता, विषादला आता हा पाली शब्द आहे, तो संस्कृतमध्येही तसाच आला आणि मराठीतही तसाच आला. त्या विषादचा अर्थ आपण एक द्विधा मनस्थिती म्हणून पाहिलं. भगवंताची मनस्थिती होती की धर्मोपदेश करावा किंवा करू नये, तर अर्जुनाची मनस्थिती होती की युद्ध करावं की करू नये. समोर नातेवाईक आहेत, समोर बांधव आहेत आणि त्यांच्यावर शस्त्र उघडावं की नाही अशी मनस्थिती होती. आणि आपल्याला हे तर माहितीच आहे की अर्जुनाचा रथाचा सारथी श्रीकृष्ण होता आणि या श्रीकृष्णाने अर्जुनाची ही द्विधा स्थिती ओळखली आणि युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि
त्यासाठी जी फिलॉसॉफी मांडली, जे तत्वज्ञान मांडलं, ते तत्वज्ञान म्हणजे गीता होय. आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी आपल्या गीतेच्या अनालिसिसमध्ये विश्लेषण करताना बाबासाहेब म्हणतात की गीतेमध्ये जे वेगळे वेगळे पंथ होते, विचारधारा होते आणि त्या विचारधारेचं सगळं एकत्रीकरण आहे. गीतेत 18 अध्याय आहे की ज्यामध्ये कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, त्याच्यामध्ये दिलेला कुंडलिनी योग, सांख्ययोग, हे सगळे योग म्हणजे फिलॉसॉफी आहे, एक विचारधारा आहे आणि ती मांडण्यात आली. आणि भगवंतानी मात्र आपल्याला त्यांचा जो विचाराचा ओघ होता तो स्वतःचा होता आणि त्यामध्ये समाजाची मनस्थिती, स्वतःच्या मनाची स्थिती, मानसिक स्थिती, वैचारिक मोठ्या प्रमाणात चाललेले प्रवाह आणि या प्रवाहाच्या अनुषंगाने भगवंतांना वाटत होतं की या सगळ्यामध्ये आपण उतरावं की उतरू नये. आपला हा सगळा उपदेश जो आहे तो क्रांतिकारक आहे. आपला ऐकतील का? ऐकला तर त्यांना समजेल का योग्य दृष्टीने? आणि समजला तर ते आचरण करतील का? अशा पद्धतीचं त्यांच्या मनामध्ये द्वंद्व चाललं. आपण हेही पाहिलं की ही द्विधा स्थिती सातत्याने असते आणि त्याला योग्य इन्फॉर्मेशन, शेवटी व्यक्ती जो निर्णय घेतो तो त्याच्याकडं असलेल्या माहितीच्या आधारावर, आणि ती जी माहिती असेल, माहिती जितकी करेक्ट तितकं निर्णय घेणं सोपं आणि तितका निर्णय घेणं परफेक्ट. या अवस्थेचा पहिला भाग आपण पाहिला की धर्मोपदेश करावा की करू नये. आता दुसरा भाग पाहतो आपण की ब्रह्म सहपती सुवार्ता जाहीर करतो किंवा शुभ वार्ता घोषित करतो. आमची बरीच मंडळी ब्रह्म शब्द आला की अडखळतात. ब्रह्म शब्द आला की त्यांना ब्रह्मदेव आठवतो. ब्रह्म शब्द आला की आधुनिक बुद्ध बाबासाहेबांनी दिलेली प्रतिज्ञा आठवते की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. आणि मग यातील ब्रह्मा आणि इथं आलेला ब्रह्म यांचा काही संदर्भ आहे का, यांचं काही नातं आहे का, की हे एकच आहेत, अशा पद्धतीची विचारधारा आमच्या मनात चमकून जाते, अनेकांच्या मनात चमकून जाते. त्याचं जे मुख्य कारण आहे की आमच्या कानावर हे जे विचार आहेत ते सारखे आदळत राहिले आणि ते आदळत राहिल्यामुळेच
आमचा असा संभ्रम वाढतो. आमच्याकडं पुरेशी माहिती पण उपलब्ध होत नाही. अगदी बाबासाहेबांनी पण या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे की भगवान बुद्धांनी जे त्रिपिटक 84,000 त्यातील विषय 15,000पेक्षा जास्त पानं, रामायण आणि महाभारत दोन्ही एकत्रित केल्यावर त्याच्यात तिप्पट होणारी ही ग्रंथसामुग्री भारतात अजिबात शिल्लक राहिली नाही. आणि राहिलं ते याचं विकृतीकरण केलेली स्थिती. आणि म्हणूनच मग ब्रह्मा आणि ब्रह्मदेव हा ब्रह्म घोटाळा निर्माण होतो. ब्रह्मदेवाचा आणि या ब्रह्मसहपतीचा अजिबात संबंध नाही. ब्रह्मसहपती जे टिप्पणी नंतर दिलेली आहे 11व्या खंडाच्या सप्लिमेंटमध्ये, त्या सप्लिमेंटचा भाग जो आहे त्या सप्लिमेंटचा भाग म्हणून ब्रह्मसहपतीवर काही भाष्य पण करण्यात आलेलं आहे की नेमकं हे ब्रह्मसहपती कोण, कोणी व्यक्ती आहे की कोणी देवदूत आहे, देवता आहे, अशा प्रकारचं वर्णन त्यामध्ये येताना दिसतं की ज्या वेळेला भगवंताच्या मनामध्ये विचार येतो आणि विचार आल्यानंतर की आता सुरुवातीला उपदेश करावे की न करावा असा द्विधा अवस्थेमध्ये, आणि त्या द्विधा अवस्थेची परिणिती एकदम नकारात्मक होऊ नये म्हणून जो विचार येतो खऱ्या अर्थाने त्या विचाराला ब्रह्म हे एक नामाभिधान आहे. ब्रह्म याचा अर्थ पवित्र. आपण 4 ब्रह्मविहार अनेकदा ऐकलीत. या ब्रह्मविहाराच्या अनुषंगाने ब्रह्म शब्दाचा अर्थ हा देवाशी संबंधित नाही, तर एका पवित्र विचाराशी संबंधित आहे. ही बाब आम्ही लक्षात घेतली पाहिजे. पुढचं जे सहंपती म्हणून नाव आलेलं आहे, हे सहपतीचा अर्थ मी बऱ्याच ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो असा स्पष्ट झाला नाही कुठं. आणि जिथं जिथं चेक केलं तिथं ब्रह्मसहपती हा जोडूनच शब्द आला. म्हणजे त्याला आपल्या अनेकांनी जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यामध्ये काही विद्वानांचं असं स्पष्ट मत आहे की हे सगळं समजावं म्हणून प्रतिकात्मक काही गोष्टी मांडलेल्या आहेत, काही गोष्टी अतिशयोक्ती म्हणून मांडलेल्या आहेत. त्यामध्ये ज्यांनी हे मत मांडलं त्यामध्ये भदंतानंद कौसालयन
आणि शांती स्वरूप बौद्ध यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो की त्यांच्या मतानुसार की त्रिपिटकामध्ये ही मुद्दे समजावेत म्हणून प्रतीकं मांडलीत, काही ठिकाणी अतिशयोक्ती केलेली आहे. तर ब्रह्मसहपती व्यक्ती आहे का अजून दूत आहे का प्रेषित आहे, या ब्रह्म घोटाळ्यामध्ये आपण फारसं न पडता भगवंताशी जो संवाद झाला तो खरा आपल्याशी संवाद, स्वतःचा स्वतःशी संवाद, अशा प्रकारे त्याकडं पाहिलं पाहिजे. पण भगवंताचा आणि ब्रह्मसहपतीचा तो संवाद दाखवला आहे. त्या संवादामध्ये ब्रह्मसहपती भगवान बुद्धांच्या काही गोष्टी लक्षात आणून देतात. ज्या वेळेला विचाराचे प्रकार केले जातात त्यावेळेला प्रामुख्याने पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग याच दोन थिंकिंगचे प्रकार मानले जातात. परंतु भगवंताची जी थिंकिंग आहे ती थिंकिंग तिसऱ्या प्रकारची आहे, म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग आहे. जर त्याला व्हिजन म्हणून नाव दिलं, दृष्टी म्हणून दिलं की विचार, सकारात्मक दृष्टी, नकारात्मक दृष्टी, तर याचं उत्तर अनायसे येतं सम्यक दृष्टी, की जी सकारात्मक, काही बाबी सकारात्मकतेने घ्याव्या लागतात, पॉझिटिव्हली घ्याव्या लागतात, तर काही बाबी निगेटिव्हली घ्याव्या लागतात. पण दोन्हीमधून आम्हाला क्रिएटिव्हिटी आली पाहिजे, सृजनशीलता आली पाहिजे. हा खरा भगवान बुद्धांचा धर्म आहे. आणि ब्रह्मसहपती ज्या वेळेला जी चर्चा करत असतात त्यावेळेला भगवान बुद्धांकडं ती गोष्ट लक्षात आणून देतात की समाजामध्ये सगळे लोक नकारात्मक नाहीत. काही जण सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह आहेत, की जे धडपड करतायत आणि त्यांना नवीन प्रकारचा दृष्टिकोन हवा आहे, नवी दृष्टी हवी आहे. आणि जर ती दृष्टी भगवंताने दिली नाही, एक फार सुंदर शब्द सहपतीच्या तोंडून बाबासाहेबांनी घातलेला आहे की खूप मगधवासियामध्ये, म्हणजे मगध म्हणजे आजचं बिहार, फार पूर्वीपासून अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आणि जर भगवंताने जर आपला उपदेश केला नाही तर हा अशुद्ध धर्म असाच प्रवाहित होत राहील. तिबेटियन साहित्यामध्ये हीच संकल्पना एक प्रतिकात्मक दृष्ट्या दाखवली, ती त्रिपिटकातलीच आहे, की ज्यामध्ये ही जी धडपडणारी माणसं आहेत त्यांना कमळाची उपमा दिलेली आहे, की असे काही कमळाच्या कळ्या आहेत की त्या कळ्या पाण्याखाली आहेत आणि वर, पाण्याच्या वर येणाऱ्या साठी धडपडत आहेत. काही ज्या कळ्या आहेत त्या पाण्याच्या वर आलेल्या आहेत पण त्या उमललेल्या नाहीत आणि त्यांना उमलण्यासाठी काही प्रकाश हवा, म्हणजे काही उपदेश हवा. आणि अशा प्रकारचा दृष्टांत, अशा प्रकारचं एक चित्र भगवंताच्या समोर ब्रह्मसहपती उभं करतात.
आणि ते उभं केल्यानंतर भगवान बुद्ध संमती देतात की मी आता माझा जो उपदेश आहे, माझा जो धर्म आहे तो मी सांगणार आहे. आणि हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला ब्रह्मसहपती जी घोषणा करतात ती फार महत्वाची आहे. खर तर जसं अर्जुन विषाद योग हा भगवान बुद्ध आणि त्यांच्या विषादावरून जसा घेण्यात आला, तसंच ही जी सुवार्ता आहे, जे ख्रिश्चन फिलॉसॉफीची परिचित असतील त्यांना ही सुवार्ता, शुभवार्ता ही चांगली माहिती आहे की ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येण्यापूर्वी ही वार्ता घोषित केली जाते. ही पण भगवान बुद्धां आणि त्यांच्या धम्माचं जे वाङ्मय आहे, जे साहित्य आहे, त्या साहित्याचीच ही कॉपी आहे, अनुकरण आहे. म्हणजे त्या गोपाळ गुरु नावाचे एक जे लेखक आहेत, ते लेखक या सगळ्या धर्माचे फादर म्हणून भगवंताचं नाव पुढं करतात. म्हणजे एक तर भगवान बुद्ध इसवी सन पूर्वमध्ये झाले, ख्रिश्चन धर्म हा इसवी सनापासून झाला, म्हणजे 500 वर्षांनी झाला. मोहम्मद पैगंबराचा तर धर्म त्याच्याही नंतर झाला. ही सगळी जे मूळ स्रोत आहे तो भगवान बुद्धांचं वाङ्मय आहे. आणि हे ब्रह्मसहपती जी घोषणा करतात, जर ही घोषणा समजली तर आमच्या धम्मप्रचारकाचं, आमच्या धम्म बांधवांचं, भिक्षूंचं सगळ्यांचं भटकणं एकदम थांबेल. इतकी ही घोषणा महत्वाची आहे. आम्ही राष्ट्रसंत गाडगे बाबांचं नाव घेतो आणि गाडगे बाबांच्या ज्या रोकडा धर्म म्हणून जे 10 मुद्दे सांगितलेत, रोकडा धर्म म्हणतात. रोकडा लक्षात येतोय ना, कॅश, चलनात असलेला धर्म, रोकडा धर्म. अप्लाइड बुद्धिझम, हे जे 10 मुद्दे आहेत, हे 10च्या 10 मुद्दे ब्रह्मसहपतीकडून जसेच्या तसे उचललेले आहेत. काय घोषणा केली ब्रह्मसहपतीने? मला म्हणजे त्या शब्दामध्ये फरक होऊ नये, थोडेफार एरर्स येत राहतात, पण त्यामध्ये फरक होऊ नये म्हणून मी जसंच्या तसं आपल्या पुढं वाचन करतोय मी, की ते ब्रह्मसहपती घोषित करतात. काय करतात? ही शुभ वार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे. दुःखाचं मूळ सापडलं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडला. आणि त्या मार्गाचे परिणाम काय होतील ते ध्येय आणि उद्दिष्ट अतिशय स्पष्ट सोप्या शब्दांमध्ये मांडलेले आहेत.
दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्ध पीडितांना ते शांती देतील. ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांचा धीर खचला आहे, त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत, त्यांच्यात ते आशा आणि विश्वास निर्माण करतील. सर्व वास्तवता, सामाजिक वास्तवता आणि त्याच्यातून प्राप्त काय करायचं हे स्पष्ट सांगितलंय की त्यांना स्वास्थ्य देणं, शांती देणं, धीर देणं, आशा देणं, विश्वास निर्माण करणं. पुढं ब्रह्मसहपती घोषित करतात, जगातील दुःखग्रस्तांनो, जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो, न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो, या शुभवार्तेने आनंदित व्हा. आता मी जो गाडगेबाबांचा संदर्भ दिला तो या पुढच्या घोषणेशी आहे. जसं संविधानाचे उद्देशिकेचे बाबासाहेबांनी 3 भाग केले की ज्यामध्ये घोषित करणं, त्याचा आशय सांगणं या मुद्दे येतात. त्याच पद्धतीने ही पण घोषणा आहे की अगोदर काय परिणाम होता, कसा होतो ते स्पष्ट केलंय आणि पुढं सांगितलंय, जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा. भुकेलेल्यांनो आता पोटभर खा. थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा. तहानलेल्यांनो आपली तहान भागून घ्या. अंधारात चाचपडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साही जन हो आता हर्षभरीत व्हा. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि आधुनिक ज्या बाबासाहेबांनी संविधानात नमूद केलेल्या आहेत त्या गरजा म्हणजे आरोग्य व शिक्षण. पहिल्या 3च मूलभूत गरजा समजल्या जात होत्या, परंतु जसजसं बौद्ध धम्माचं ज्ञान वाढत गेलं तसतसं आता मूलभूत गरजा पुस्तकात जरी 3 असल्या तरी या 5 गरजांची आवश्यकता मनुष्य मात्राला पूर्ण अवस्थेत नेण्यासाठी आवश्यक आहे. पुढं ब्रह्मसहपती म्हणतात, भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. परित्यक्त, अनाथ म्हणजे अनाथ कोणी राहू नये, कोणी त्यामध्ये यात सगळे सनाथच असले पाहिजे, अनाथ असले नाही पाहिजे. आम्ही आवर्जून एका अनाथ आश्रमाला भेट दिली होती आणि त्या भेटीमध्ये नेहमीच्या सवयीप्रमाणे की व्हिजिट बुकवर सही करावी, तिथं काहीतरी संदेश लिहावा, आपण येऊन गेल्याचाही पुरावा राहावा, ही आमची थोडीशी नेहमीची सवय. आणि आम्ही त्या अनाथ आश्रम चालकाला व्हिजिट बुक मागितलं, सगळं पाहिलं, तिथली व्यवस्था पाहिली, त्यांचं कौतुक करणं आवश्यक वाटलं, त्यांना प्रेरणा देणं आवश्यक वाटलं म्हणून आम्ही व्हिजिट बुक मागितलं. पण त्या
व्हिजिट बुकमध्ये मागितल्यावर त्या चालकाने ते द्यायला नकार दिला. ते म्हटले की क्षमा करा, पण मी काही व्हिजिट बुक ठेवलेलं नाही. आणि मग त्यांनी अतिशय नाराजीच्या स्वरामध्ये आणि दुःखद अंतकरणाने सांगितलं की त्याचं कारण तुम्ही विचारावं अशी माझी इच्छा आहे, परंतु ते तुम्ही नाही विचारलं तरी मी सांगतो. ते म्हटले मी व्हिजिट बुक ठेवलेलं होतं, मात्र एका व्हिजिटर्सनी त्यावर लिहिलं की अनाथ आश्रम जे आहेत त्या अनाथ आश्रमाची भरभराट व्हावी. ते म्हटले मला खूप दुःख झालं हे ऐकून की अनाथ आश्रमाची भरभराट व्हावी. अरे अनाथ आश्रम संपले पाहिजेत, कशाला कोण अनाथ राहावं, कोणीच अनाथ नकोय. आणि त्या वेळेपासून मी व्हिजिट बुक ठेवणं बंद केलं. मग कोणीही अनाथ राहू नये अशी उत्कट इच्छा निर्माण होते. कशामुळं? भगवान बुद्धांच्या सिद्धांतामुळं. जे अधपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. अधपतित आहे, आपण पतितांचे 2 प्रकार पाहिलेत. पतित म्हणजे अगदी बाबासाहेबांच्या भाषेत सांगायचं तर गुलाम, की ज्यांच्या पुढं आदर्श आहेत अशा प्रकारचे पतित, आणि ज्यांच्या पुढे कोणताही आदर्श नाही अशा प्रकारचे पतित. ज्यांच्या पुढं आदर्श आहेत त्यांना मार्ग सापडतो, धडपड सापडते, दिशा सापडते. पण ज्यांना आदर्शच नाही आणि जे आदर्श आहेत ते चुकीचे आहेत त्यांच्याविषयी म्हणजे निराशाजनकच स्थिती आहे. तर जे अधपतित आहेत त्यांना उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते, आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो. प्रकाश झोत. या पतितांच्या संदर्भामध्ये एक फार छान उपमा आहे की जग हे अंधार कोठडी आहे, मात्र म्हणावी तेवढी निराशाजनक स्थिती नाही. त्यामध्ये एक प्रकाश किरण पण येतो की ज्यामुळे पतित आपला स्वतःचा उद्धार करून घेऊ शकेल, म्हणजे गुलामीच्या बेड्यात तोडू शकेल. तर यातून हा प्रकाश झोत मिळतो, तो प्रकाश किरण मिळतो. इथं प्रकाश झोत म्हणजे समतेचा प्रकाश झोत मिळतो, प्रगतीपथावर नेणारा. प्रत्येक शब्द प्रचंड ताकदीचा आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे, आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ब्रह्मसहपतीची घोषणा आहे की पृथ्वीवर सदाचरणाचं राज्य करायचंय. कुठं स्वर्गात कोणाला पाठवायचं नाही किंवा कुठं नरकात नाही पाठवायचं. यही पश्चिको ओपनायको पच्चतंग विदितब्बो. धम्माचे जे 6 गुण आहेत त्यातला हा महत्वाचा गुण आहे की जे काही आहे ते सांदृष्टिक आहे, संदिठिक आहे, आणि इथल्या इथंच आहे.
आम्हाला इथंच राज्य प्रस्थापित करायचं आहे आणि ते सदाचरणाचं करायचं आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे. तो धार्मिक भोळसटपणापासून मुक्त करणारा मार्ग आहे. भगवान बुद्ध मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्मच शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध जे मैत्री, करुणा आणि भातृभावाची शिकवण देतात, की जी माणसाला आपल्या बांधवांची गुलामीतून मुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. ब्रह्मसहपतीची अशा प्रकारची ही घोषणा आहे. आणि बुद्धिस्ट सेमिनरीचं खूप असं लक्ष या ब्रह्मसहपतीच्या घोषणेकडे आहे. ही घोषणा म्हणजे खऱ्या अर्थाने आमची वाटचाल आहे. आणि मग ह्या वाटचालीमध्ये आमच्या या गरजाची पूर्तता, स्वाभाविक गरजांची पूर्तता करणं महत्त्वाचा मुद्दा आहे. जे कर्मकांड, उपवास, तापास, आता वर्षावास चालू आहे. वर्षावासामध्ये काय सांगायचं? जी लोक म्हणतात की बाबा विदर्भात, नागपूर परिसरात धम्म फार चांगला आहे, अतिशय वाईट अवस्था आहे. खूप लोक कर्मकांडाकडे झुकलेले आहेत. अनेक जण या उपस्वत व्रतामध्ये जे अष्टशील ग्रहण करतात, तर त्या अष्टशील ग्रहणामध्ये अनेक महिला अंगावरचे सगळे दागिने हे बाजूला ठेवतात. कुरूप राहण्यामध्ये, विद्रूप राहण्यामध्ये समाधान मानतात. त्यालाच ते धर्म समजतात. काही जण खूप उपवासी राहण्याला धर्म समजतात. सगळं बुद्धाचं नाव घेतलं म्हणून बुद्धाच्या नावावर पण कर्मकांड होता कामा नये. जर त्यामध्ये प्रज्ञा नसेल तर ते फार झटपट कर्मकांड होतं. उपोषण धरलं पाहिजे, पण उपोषण व्रतामध्ये आमची प्रज्ञा विकसित झाली पाहिजे, आमची करुणा विकसित झाली पाहिजे. आणि तोच खरा धर्म आहे. नाहीतर व्यक्तिगतरित्या मी निरंकार उपास धरतो आणि मी पायात काही घालत नाही आणि मी अंगावर दागिने घालत नाही. हे उच्चासैना महासैना जी शील घेतलं जातं, त्या शीलामध्ये आहे की उच्च आसनावर बसू नये. उच्च आसनावर बसू नये याचा अर्थ लोकांनी आता नवरात्र येईलच जवळ, त्याच्यासाठी घेतला. आणि लोक मग घरातला पलंग, खाटा, ते खुर्च्या सगळ्या गोळा करून ठेवतात. तसंच कर्मकांड आता वर्षावासातही सुरू व्हायला लागलं. उच्चासन म्हणजे प्रगतीकडं जाणाऱ्या आसनाकडं वर जी माणसं बसलेली आहेत त्यांच्यापेक्षा स्वतःला मोठं समजू नये, अहंकार होऊ नये, असा त्याचा अर्थ आहे. की आपण बरेच जण श्रामणेर आहेत. श्रामणेर विनयामध्ये एक विनय असा आहे की जो आपल्यापेक्षा जास्त उंचीवर बसलेला आहे त्याला उपदेश करू नये, उभा असणाऱ्याला उपदेश करू नये. तर ती ग्रहणशीलतेचा तो भाग आहे, समजून घेण्याचा भाग आहे आणि हा नैसर्गिक भाग आहे.
की जो भाग आम्हाला 2 कान म्हणजे दुप्पट ऐकणं आणि एकपट बोलण्यासाठी देतो, आम्ही एकपट ऐकतो आणि दुप्पट तिप्पट बोलतो, ही समस्या दूर करण्यासाठी हे शील आहे. त्याचं आज कित्येकांना आजार असतात किंवा कित्येकांना म्हणजे आता बसण्याची व्यवस्था मांडी घालून कित्येक वेळेला शक्य होत नाही. सगळीकडं खुर्च्या ठेवलेल्या असतात. मग खुर्च्या नाकारणं किंवा ज्या ठिकाणी चांगली बसण्याची जागा नाही तिथंच सावरून बसणं असल्या प्रकारचा प्रज्ञाहीन अर्थ याचा नाही. तर या ब्रह्मसहपतीची घोषणा आम्ही सतत विचारात ठेवली पाहिजे. त्याच्यामध्ये दारिद्र्याचं उदात्तीकरण केलं नाही पाहिजे. ही बाब आम्ही लक्षात घेऊन आमची वाटचाल केली पाहिजे. बुद्धिस्ट सेमिनरीचं श्रद्धावंत, निष्ठावंत, शीलवंत, ज्ञानवंत आणि प्रज्ञावंत याच पद्धतीने झाले पाहिजेत. हे सदाचरण निर्माण करताना हे सदाचरण स्वतःच्या कुटुंबात, समाजात, गावात आणि देशात एवढंच नव्हे तर जगात आम्हाला करायचं आहे. मी आवर्जून आज ब्रह्मसहपतीची घोषणा ॲज इट इज वाचून दाखवलेली आहे. याच्यावर काही यूट्यूबवर क्लिप्स पण आहे. ब्रह्मसहपतीची घोषणा एक दौंडी देत असतानाचे दाखवून ब्रह्मसहपती आम्ही त्या क्लिपमध्ये स्पष्ट केलेले आहेत. तर ही एक ब्रह्मसहपती देव आहे का, ब्रह्मसहपती खरंच आला का, ब्रह्मसहपती खरोखर होता, या शब्द जंजाळात न पडता त्यांच्या घोषणेकडे लक्ष द्यावं. त्या काही म्हणी खूप चांगल्या असतात. त्यामध्ये म्हणजे ऋषीचं कुळ नदीचं मूळ शोधू नये म्हणतात. ऋषीचं मूळ म्हणजे खऱ्या अर्थाने भिक्षूंचं मूळ, त्यांची जात गोत्र शोधू नये असाच त्याचा अर्थ आहे. ब्रह्मसहपतीच्या बाबतीत सुद्धा आम्ही उगीच आमचा मार्ग खडतर बनवण्याकडे जाता कामा नये. दुसरी एक जाता सूचना आहे की आपले अहिल्यानगर जिल्ह्याचे जे जिल्हा समन्वयक आहेत राजेंद्र मेहरखाम सर, तर मेहरखाम सरांनी आपला शिक्षक वर्ग सर्व क्षेत्रातला प्राथमिकपासून महाविद्यालयीन क्षेत्रातला एकत्रित केलेला आहे. कर्मचारी वर्ग पण एकत्रित केलेला आहे आणि त्यांचं दर बुधवारी 8 ते 9 या काळामध्ये ज्या धम्मदेसना ठेवलेली आहे, आपण सुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता. त्याची लिंक कालच ते सुरू झालेलं आहे. त्याची लिंक मेहरखाम सर आपल्या सगळ्या ग्रुपवर टाकतील. ती बुधवारी हे धम्मदेसना होते. आपण पण त्यात सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती मी आपणास करतो. आपण सर्वजण यात सहभागी झालात. काही वेळेला तांत्रिक अडचणीमुळे काही जणांना सहभागी होता येत नाही आहे, परंतु त्यावर ही मर्यादा आहे ऑनलाईनची. तर ती गोष्ट आपण लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टीवर वर्षावासामध्ये ही एक धम्ममय वातावरण झालं आहे. त्या वातावरणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा
आणि धम्म प्रचार आणि प्रसारित करावं. आपल्या प्रती असलेल्या बुद्धत्व भावनेला, धम्म प्रचाराला, संघकृतीला वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. ओम मणिपद्मे हूँ.